नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खास खूप महत्त्वाच्या 22 किचन टिप्स घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. 1. पालव शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो. 2. रोज आपण एकाच भांड्यात चहा करतो, त्या भांड्यात डाग पडतात. ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास खडे मीठ घ्यावे, ते डाग पटकन निघतात. 3. डोकं दुखत असेल तर ओवा हलका गरम करा व टिश्यू पेपरवर किंवा एका कॉटनच्या रुमालमध्ये किंवा कपड्यामध्ये गुंडाळा आणि त्याचा वास घ्या. त्यामुळे तुमची डोकेदुखी थांबेल. 4. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे बनवून त्यावर काही पाणी मारले तर घरात गारवा राहतो. 5. फ्रीजमध्ये आले ठेवून सुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यावर उन्हामध्ये वाळवून ठेवा आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. आलं खराब होणार नाही. 6. ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे, आंबटपणा कमी होईल. 7. मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मोठं मीठ त्यातून मिक्सरमधून ग्राइंड करावं. 8. सुकी भाजी बनवून तयार होईल तेव्हा त्यामध्ये किचन किंग मसाला घाला, त्यामुळे भाजीचा स्वाद अजूनच वाढेल. हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त असते, त्यामुळे कधीकधी कोथिंबीरच्या वड्या किंवा कोथिंबीरचे पराठे बनवून खावेत. हे पराठे पौष्टिक असतात, तसेच खायला देखील चविष्ट लागतात. 10. एकदा बनवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये, त्यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होऊन जातात. 11. रात्री जेवण झाल्यानंतर भरपूर चालू नाही, त्याऐवजी शतपावली करावी. 12. शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी सॅलडचा भरपूर प्रमाणात वापर करावा, त्यामुळे शरीरातील जास्तीची चरबी निघून जाते. 13. थंडीच्या दिवसात शरीरात जास्त प्रमाणात कोरडेपणा वाढतो, म्हणून आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस खोबऱ्याच्या तेलाने मालिश करून अंघोळ केल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होतो. 14. लोकल कंपनीचा कुकर घेण्याऐवजी ब्रँडेड कंपनीचा कुकर घ्यावा, म्हणजे ब्रँडेड कंपनीचे कुकर सेफ असतात. 15. परफेक्ट पुरणपोळी यावी म्हणून पुरणाचा गोळा हा कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा असावा, म्हणजे पुरणपोळीला एकसारखे लागते. 16. आपले डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि त्यांचे तेज कायम राहण्यासाठी गाजर किंवा हिरव्या पालेभाज्या, सफरचंद आणि आवळा यांचे सेवन नियमित करावे. 17. कपडे नेहमी हाताने धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हाताचे स्नायू देखील मजबूत होतात. 18. वाळ्याच्या सुकलेल्या गवतापासून केरसुणी बनवतात. 19. उन्हाळ्यात वाळ्याच्या पिशव्या तयार करून कूलरमध्ये ठेवल्या जातात. 20. कोणतीही भाजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळद पावडर टाकू नका, भाजीचा कलर काळपट होतो. 21. लस्सी पिल्याने छातीतील जळजळ दूर होते. 22. केळीचे सेवन केल्याने हाडे लवकर कमकुवत होत नाहीत. तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या आजच्या छोट्या छोट्या 22 किचन टिप्स. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.